डे नाईट टेस्ट मध्ये पिंक बॉलचा वापर केला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत की पिंक बॉल आणि रेड बॉल मध्ये काय फरक असतो. तर पिंक बॉलची जो सीम असते ना ती काळ्या धाग्यापासून शिवलेली असते. रेड बॉलची जी सीम असते ती पांढऱ्या धाग्यापासून शिवलेली असते. हा बेसिक डिफरन्स झाला. त्याच्यानंतर मेन डिफरन्स असा आहे की जो रेड बॉल असतो त्याला वॅक्सनी कोटेड केलेला असतो, त्याच्यामुळे बॉलरला प्रॉपर स्विंग भेटतो नवीन बॉलवर. नंतर जो पिंक बॉल असतो तो वॅक्स प्लस एक पीव्ही बेस पेंट असतो ना त्यानं कोटेड केला असतो, त्याच्यामुळं पिंक बॉल लवकर जुना होत नाही. जे की रेड बॉल 30 ते 35 ओव्हरमध्ये जुना व्हायला सुरुवात होतो, तेच पिंक बॉलला 40 ते 45 ओव्हर लागतात जुना व्हायला. त्याच्यामुळे जो डे नाईट टेस्टमध्ये जो सायंकाळचा टाइम असतो, म्हणजे ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस काय होतं, खूप जास्त अवघड असतं बॅट्समनला बॅटिंग करणं, कारण खूप जास्त स्विंग भेटतो सायंकाळच्या टाइममध्ये. आणि जो दिवस संपायचा जो लास्टचा अर्धा पाऊण तास असतो ना, तिथं पण खूप जास्त स्विंग भेटतो पिंक बॉल. त्यामुळे बॅट्समनला बॅटिंग करणं खूप अवघड जातं त्या टाइममध्ये. वरून अजून एक फरक असा आहे की जी पिंक बॉलची सीम असते ना ती पसरलेली असते, त्याच्यामुळे बॉलरला प्रॉपर ग्रिप मिळते पिंक बॉलवर, जी की रेड बॉलची सीम एवढी पसरलेली नसते, त्याच्यामुळे एवढा रेड बॉल प्रॉपर हातात येत नाही, ग्रिप भेटत नाही. त्याच्यामुळं पिंक बॉल खूप, मला असं वाटतं आत्ताच्या डे नाईट टेस्टमध्ये पिंक बॉल खूप अवघड खेळणं आहे.